यवतमाळ शहरामध्ये फ्रॉड लेआउटचा धंदा सध्या तेजीत दिसतोय। प्लॉट घेतलेले नागरिक सोयी सुविधांअभावी प्रचंड त्रस्त आहेत। काय नेमकं घडतंय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। यवतमाळ शहरात नोकरीच्या शोधात आलेल्या स्थलांतरितांमुळे प्लॉटिंगचा धंदा तेजीत आलाय। भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचा प्लॉट घेऊन घर बांधण्याला प्राधान्य दिलं जात असल्यानं प्लॉट खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होतीये। त्यातच डोंगर पोखरून प्लॉट पाडण्यात येत असल्यानं मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। प्लॉट लेआउटमध्ये सोयी सुविधा मिळत नसल्यानं खरेदीदार समस्यांच्या गर्तेत सापडले। पाणी, वीज, रस्ते नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। तर सर्व गोष्टींची पूर्तता नसल्यानं लेआउटला परवानगी मिळालीच कशी असा सवाल नागरिक विचारतायत। डोंगर पोखरून लेआउटला मंजुरी देण्यात ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, नगर रचना विभाग यातील अधिकारी गुरफटल्याची चर्चा आहे। 2 वर्षांनंतर ही प्लॉट घेतल्यानंतर जेव्हा आम्ही घर बांधायला जातो त्यावेळेस लक्षात येतं की जे प्लॉट त्यांनी दिलेले असतात ते प्लॉटमध्ये कोणत्याही सुविधा नसते, वॉटर सप्लाय नसते, विजेचे खांब नसते, ट्रान्सफॉर्मर नसते। एक प्रकारची फसवणूक झालेली आहे पूर्ण आमची। प्लॉट घेतेवेळी कागदोपत्री सुविधा असल्याचं दाखवलं जातं, सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं जातं। प्रत्यक्षात मात्र सुविधांची वानवा असल्यानं फसवणूक झाल्याची भावना नागरिकांमध्ये। घ्यायच्या वेळेस म्हटलं होतं त्याने सब डेव्हलपिंग आहे बाबा, असं आहे तसं आहे, पण इथे आल्यानंतर घर बांधल्यानंतर पाईपलाईन झाली, त्या पाईपलाईनला पाणी नाही आहे, सिंगल लाईन आहे। इकडं खूप लोक राहते, कोणाकोणाच्या घरी 4-4, 5-5 दिवसानंतर नळ येते, प्याले पाणी नाही राहत। नगर परिषद असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल त्यांच्यामार्फत आपण तपासून घेतो आहे आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे ही सर्व जी समस्या आहे त्याच्यामध्ये नागरिकांना सुद्धा आवाहन करणार आहे की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे खात्री केल्यानंतरच ही पूर्ण कारवाई त्यांच्या लेवलला केली पाहिजे। यवतमाळ जिल्ह्यात नवीन लेआउटमध्ये सुविधा बघून मंजुरी दिली जाते। नागरिकांनी NA ऑर्डर बघूनच खात्री करून प्लॉटची खरेदी करावी। काही तक्रार असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन नगर रचना विभागानं केलंय। विकास परवानगी देण्याचे अधिकार प्लॅनिंग अथॉरिटींना आहे। त्यावेळेस ते सगळ्या सुविधा सुखसुविधा झालेल्या नसतील ते 1 वर्षाच्या आत त्या करून घेऊन अभिन्यासाला जर त्या सुखसुविधा झालेल्या नसतील तर ते रद्द करण्याची त्यांच्यामध्ये तरतूद आहे। ते विकास परवानगी देताना प्लॅनिंग अथॉरिटी, नियोजन प्राधिकरण या गोष्टी तपासल्या जाते। यवतमाळचं हे प्राथमिक उदाहरण आहे। अनेक शहरांमध्ये जवळपास अशीच परिस्थिती असल्याचं दिसतंय। आयुष्यभराची जमापुंजी नागरिक घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी लावतात, पण काही भामटे स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांना गंडा घालतात। योग्य खात्री केल्यावरच असे व्यवहार करावे आणि स्वतःची फसवणूक टाळावी। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।